महाराष्ट्रातील सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मी संदीप ससाने सर स्वागत करतो. पोरांनो, आज आपण काय घेणार आहे रे? घ्या, लिहा. सब्जेक्ट लिहा. मेंटल ॲबिलिटी टेस्ट. लिहा मॅट म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट. आणि टॉपिक लिहा क्लॉक. क्लॉक म्हणजे घड्याळ, कंसात मध्ये लिहायचं घड्याळ. घड्याळ सगळ्यांना ओळखता येतो का रे? हो सर. हो सर. हो सर. बरं. घड्याळामध्ये मिनिट काटा जर 4 वर असेल आणि तास काटा जर 1 वर असेल तर तुम्ही कसं वाचता त्याला? सर मी सांगू? 1:20 मिनिटं. ठीक आहे. जर तोच मिनिट काटा असा फिरत आता आपला क्लास चालू आहे तर मग तास काटा मिनिट काटा थांबू नयेत का? सरांचा क्लास चालू आहे, थोडा वेळ थांबूया आपण, मग परत 7:30ला चालू आहे, असं काय आहे का? असं काय आहे का? ते चालूच आहे. तास काटा मिनिट काटा आणि वेळ कोणासाठी थांबते का रे? थांबत नाही. आता काही जणांना वाटलं आता ना सरांची थोडी तब्येत खराब आहे ना, 2 दिवस आपण थोडं थांबून घेऊ, असं आहे का? तास काटायला कधी वाटणार आहे का असं? नाही. आता आपण ना लय फिरलोय बुवा, लय फिरून कंटाळा आला आपल्याला, गोल रोज गोल फिरावं लागते मला, आज ना मी फिरणारच नाही, असं तास काटा म्हणून चालेल का? तास काट्याला नाही सर. किंवा मिनिट काट्याला वाटलं नाही मी लय फास्ट फिरतो, त्या तास काट्यापेक्षा मीच का फिरू, मोठ्या जास्त तास फास्ट का फिरू, नाही आज मी फिरणारच नाही, असं म्हणून चालेल का त्याला? किंवा सेकंद काट्याला असं वाटेल का मी ह्या मिनिट काट्यापेक्षा आणि तास काट्यापेक्षा थोडा जास्तच फिरतोय, नाही आता मी फिरणारच नाही, असं म्हणेल का तो? आणखी सेकंदापेक्षाही काही आणखी सेकंद, पिको सेकंद, नॅनो सेकंद वगैरे असतील, त्यांना असं वाटणार आहे का? तर नाही. सेकंद, मिनी सेकंद किंवा काय ते म्हणतात नॅनो सेकंद वगैरे, जे काही आहे ते सर्व सेकंदामध्ये सर्व काही सुरू आहे. सेकंद, मिनिट, तास, त्यानंतर दिवस, आठवडा, आणि हे सर्व संपत एवढं संपलेलं आहे की नाही? 2024ही झालं, 2025 झालं, सुरुवात कुठून झाली? सेकंदापासून, आहे की नाही पोरांनो? तर हे काही आपल्यासाठी कोणासाठी थांबणारं नाही आहे. किंवा थोडा आता यांचा अभ्यास कमी झाला आहे, श्रेयसचा थोडा अभ्यास कमी झाला इकडं, नाही मी थोडं थांबून घेतो, असं काही वेळ कधी म्हणत नाही. किंवा तो आजारी पडला आहे आणि आपण आता थोडं थांबून घेऊ, आता आपणही आजारी पडू, असं काही ते म्हणत नाही. आजारी पडला असेल तर एखाद्याच्या घरचा घड्याळ आजारी पडलेला असेल, पण सगळ्यांच्या म्हणजे ती वेळ जी आहे तर ती काय आजारी पडत नाही, ती कंटिन्यू चालूच असते. तर पोरांनो, आपल्याला घड्याळ शिकायचं आहे आणि घड्याळ शिकत असताना तुम्हाला घड्याळ ओळखता येतो. आज आपल्याला एकदम छोटीशी ट्रिक्स तुम्हाला शिकायची या ठिकाणी. एक छोटीशी ट्रिक, आणि त्यावर आधारित आपण गणित घेणार आहोत, जास्तीत जास्त गणित घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ट्रिक अशी एकदम सोपी आहे. जर मी आता तुम्हाला म्हटलं मला घड्याळ काढायचं आहे, तर मी घड्याळ काढलाच, ठीक आहे. मी इथं घड्याळ काढला उदाहरणार्थ, आणि मग मी तुम्हाला म्हटलं ओके, तर घड्याळ काढला मी इथं, हा लिहिला इथं आणि इथं, ठीक है. यहाँ पे लिख दिया मैंने 12, यहाँ पे 12 लिख दिया, यहाँ पे 3 लिख दिया, यहाँ पे 6 लिख दिया, और यहाँ पे 9 लिख दिया, ठीक है. यहाँ पे लिख दिया मैंने 1, और यहाँ पे लिख दिया मैंने 2, ठीक है. यहाँ पे लिख दिया मैंने 4, और यहाँ पे लिख दिया मैंने 5, यहाँ पे 6 तो आ ही गया है पहले से. यहाँ पे लिख दिया मैंने 7, और यहाँ पे लिख दिया मैंने 8, ठीक है. ये 9 आ गया है. यहाँ पे 10, और यहाँ पे 11, ऐसा घड्याळ मैं निकालने वाला हूँ. तो बघा पोरांनो, आणि हा तास काटा मी इथं नेलो, आणि हा मिनिट काटा कुठं, ठीक आहे, मला जिथं जाईल तिथं मला दाखवण्यासाठी मी
तुम्हाला हे नेऊ शकतो. तर सर 1.25. येस 1.25 दाखवला मी. ठीक आहे. तर मला काय सांगायचं पोरांनो बघा, तर या 2 ही समजा हा इथं मिनिट काटा आहे आणि तास काटा इथं आहे. तर 1 वाजून किंवा सर कंप्लीट 1 वाजले. सर कंप्लीट 1 वाजला. तर कंप्लीट 1 वाजून 0 मिनिट म्हणजे कंप्लीट आहे. ठीक आहे. कंप्लीट आहे. आता आपल्याला काय करायचं आहे पोरांनो, तो हा अँगल जो आहे ना, तो अँगल आपल्याला अभ्यासायचा आहे. हा अँगल इथं 30 डिग्रीचा अँगल आहे. म्हणजेच हा कोणता अँगल आहे रे पोरांनो? हां, ॲक्यूट अँगल. ॲक्यूट. ॲब्ट्यूज का ॲक्यूट? ठीक आहे. ॲक्यूट अँगल. ठीक आहे. त्यानंतर जर पोरांनो हा काटा जर तासवर काटा जर 2 वर आला ना, तर यांच्यामध्ये जो अँगल होतो तो 60 डिग्रीचा होतो. ठीक आहे. तो 60 डिग्रीचा होतो. आणखीन दुसरं असं की इथं जर तो आला इथं राईट अँगल. राईट अँगल. राईट अँगल. ठीक आहे. काटकोन. ठीक आहे. आता बोलू नका. ठीक आहे. हा राईट अँगल 90 डिग्रीचा झाला. इथं जर आला हा ऑप्टिस अँगल. ऑप्टिस अँगल. नाही. विशाल कोन. ठीक आहे. आता नका सांगू. तर इथं 1 सर वाजून विशाल कोन. इथं 110 अंशाचा कोन होतो. ठीक आहे. इथं जर तो काटा आला तर 140 अंशाचा कोन होतो. इथं जर आला तर 150 अंशाचा कोन होतो. इथं जर आला तर 180 अंशाचा कोन होतो. म्हणजे काय पोरांनो, मी तुम्हाला हे सांगत होतो की या घड्याळाच्या 2 काठ्यामध्ये 30 अंशाचा कोन होतो. मग 3 घड्याळामध्ये समजा हे इथे एक आहे. ठीक आहे. हे एक आणि इथं एक असं जर असेल, या 2 काट्यामध्ये मी किती म्हटलं 2 अंकामध्ये 30 अंशाचा कोन होतो. किती अंशाचा? 30 अंशाचा. आणि पोरांनो जर मग इथं जर आला एक तर म्हणजे 60 अंशाचा. इथं जर आला 90 अंशाचा. म्हणजे 3 अंक हे 3 अंक जर असतील तर 90 अंशाचा होतो. तुम्हाला 2 अंशाच्या कोनावरून किंवा 2 अंकामध्ये जो कोन होतो तो 30 अंशाचा होतो. याच्यावरून तुम्हाला इतर गणितं सोडवायची आहेत. जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला मी एक घड्याळ काढला असा. ठीक आहे. परत एक घड्याळ काढतो मी आणि तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. इथं लिहिलं मी पोरांनो 12 इथं 1 आणि इथं 2 इथं 4 आणि इथं 5 इथं 7 आणि इथं 8 ते 9 आणि इथं 10. ठीक आहे. आणि मी जर म्हणलं तर हा मिनिट काटा तास काटा आणि इथं मिनिट काटा आहे. तर याच्यामध्ये किती अंशाचा कोन झालाय तर 30 अंशाचा. 30 अंशाचा. ठीक आहे. इथं जर म्हणलं तर याच्यामध्ये 60 अंशाचा कोन झाला. ठीक आहे. तर किती अंशाचा कोन झालाय याच्यामध्ये जर म्हणलं तर 30 अंशाचा. किंवा इथं जर म्हणलं तर तो तुम्हाला 60. आणि या मी जर म्हणलं इथे तर किती अंशाचा कोन होईल 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 म्हणजे 150 अंशाचा कोन झालेला आहे. तुम्हाला कळते का मी काय करतोय ते? कळतंय ना? हा हेच लक्षात ठेवायचे. याच्यावरच आधारित आपले आज काही गणितं असणार आहेत. त्यानंतर एक त्याची ट्रिक पण आहे, एक सूत्र पण आहे. ते सूत्रही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुर्तास आपण आता पहिलं गणित घेऊया. ओके. तर लिहा पहिलं गणित. काय लिहिलंय तुम्ही? काहीच नाही लिहिलं नाही ना? काहीच लिहिलं नाही, काही हरकत नाही. चला लिहा एक नंबरचं गणित लिहा. 8 8 वाजल्यापासून
2 वाजेपर्यंत. आठ वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत. तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होतो? एखाद्याला समजलं नसेल तर प्रश्न सोडवताना समजून येईल. काही घाबरायचं कारण नाही, म्हणजे चिवचिव पण करायचं कारण नाही. 8 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत तास काटा आणि व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होतो? चला, झालं काय? थांबा सर. एकशे 24. सर अंशाचं नंतर काय होतं? कोन 180. कोन होतो, कोन होतो. 180. झालं? सर 180. झालं का? हे लिहून झालं? हो सर. ठीक आहे. चला, आता काढा घड्याळ. काढा घड्याळ सगळ्यांनी. सर काढलं. किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत? 8 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत. ठीक आहे, म्हणजे आता 8 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत, म्हणजे आता हा काटा कुठे आहे? 8. या दोघांमध्ये कितीचा कोन होईल रे? 30. या दोघांमध्ये 30. हा काटा इथं आल्यानंतर 30चा, इथं 30, 30 आणि इथं 30. काढलाय का घड्याळ सर्वांनी असा? 180. 180. 180. बघा, इथपासून म्हणलं इथं हे इथं म्हणजे 8, इथं 30. 30 लिहिण्यापेक्षा मी 3 लिहितो, चालेल ना? तर 6, इथं 9, इथं 12, इथं 15 आणि इथे 18, म्हणजे 180 अंशाचा कोन होतो, है ना? चला, खाली लिहा. लिहा, खाली लिहा. घड्याळाच्या 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 2 अंकात 30 अंशाचा कोन होतो.
लिहिलं? सर थांबा. डन सर. सर थांबा. म्हणून 30 गुणिले किती रे? 8 पासून 9 पर्यंत 1, 9 पासून 10 पर्यंत 2, 10 पासून 11 पर्यंत 3, 11 पासून 12 पर्यंत 4, 12 पासून 1 पर्यंत 5 आणि 1 पासून 2 पर्यंत 6. म्हणजे 30 गुणिले 6 बरोबर किती? सर ही क्लॉक 180. 180 डिग्री चा कोन होतो. हा प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिपला येतो, नवोदयला पण येतो. मग आम्हाला काही स्कॉलरशिप आम्ही नाही देत सर, मग आम्हाला काही गरज नाही लक्षात ठेवायचं असं नाही म्हणायचं. कोणत्याही परीक्षेमध्ये येतो. काही काही जणाला वाटतं नाही नाही मी ना फक्त स्कॉलरशिप करतोय, मग मी नवोदयचा काय नाही अभ्यास करत असं म्हणतात काही काही. काय काय म्हणतात नाही मला स्कॉलरशिप नाही, मला फक्त नवोदयचा अभ्यास करतोय. असं काही नसतं. ठीक आहे. सगळे क्वेश्चन सगळीकडे येत असतात. चला झालं का हे? हॅलो. व्हिडिओ ऑन करा इकडे. व्हिडिओ ऑन करा. अवघड आहे का रे सम्यक भाऊ? नाही सर. एकदम सोपं आहे नाही का? हो सर. पण पुढचं आपण एक ट्रिक जे देणार आहोत ना, ती थोडीशी अवघड असेल, ती पाठच करायची तुम्हाला. ठीक आहे. चला दुसरं गणित घ्या. दोन नंबर. तास काटा पाच वर आणि मिनिट काटा 1 वर असल्यास तास काटा व मिनिट काटा यांच्यात झालं का रे? अरे हो गया क्या भाई? झालं. येस सर. झालं. अरे सीलचं झालं. बोलने को मजा आता है वहाँ बैठ के. तास काटा 5 वर आणि मिनिट काटा 1 वर असल्यास तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होतो? आयुष आलाय का? आयुष आलाय का? नाही नाहीये म्हणजे त्याला माहित नाहीये क्लास कुठे आहे ते. क्लासची लिंक कुठे आहे ते त्याला माहित नाहीये. सर 240. त्याला काढा, घड्याळ काढा.
पोरांनो हे जे निळे काढले ना मी निळे अंक, तुम्ही अंक समजा ना त्यांना. त्यांचं इथं माहिती आहे ना, इथं काय आहे, इथं 12 आहे, इथं 3 आहे, इथं 6 आहे, इथं 9 आहे. लक्षात येतं ना तुमच्या? ते लिहायची मला गरज आहे का? अरे मला लिहायची गरज आहे का? तुम्हाला लिहायची गरज आहे का? लिहा, तुम्हाला लिहायची गरज आहे. लिहा, तुम्ही लिहा इथं, ठीक आहे. सर मी लिहून टाकले. लिहून टाका. आम्हाला गरज नाही, तुम्हाला कसं काय गरज नाही, तुम्हाला आहे. लिहा. इथे 12, इथे 3, इथे 6, इथे 9. मग इथं लक्षात येतं की बाबा 1 2 3 4 5, 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे. आपल्याला तास काटा कुठं सांगितले रे? तास काटा कितीवर सांगितलंय? 5 वर. 5 वर. ठीक आहे. 5 वर दाखवू आपण तास काटा. दाखवा तास काटा 5 वर दाखवला. आणि मिनिट काटा कितीवर सांगितलाय? 1 वर. 1 वर. दाखवा 1 वर. 240. ठीक आहे. बघूया भाऊ. बघा इथं 1 2 3 आणि 4. बरोबर. 1 2 अंकामध्ये किती अंशाचा कोन होतो? 30. 30 गुणिले किती करू रे मी? 4. आन्सर किती आला? 120. आणि त्या ईशानचं काय चाललं होतं ते? 240. त्याचे डबल केले. का बरं भाऊ डबल केला तू? तर लिहा 120 अंशाचा कोन होतो. हो गया? झालं. अनुराधा. काय सर? आलं का उत्तर? हो सर. अवघड आहे का? नाही. ठीक आहे. तीन नंबरचा प्रश्न. तीन वाजता सर आन्सर 90. सर तर झालं. सर आन्सर पण झालं. त्याला काढा घड्याळ. घड्याळ काढून कंटाळा कोणाकोणाला नाही? सर मला. कंटाळा आला ना? हो सर. तुला पण आला?
अन्वीला पण आला घड्याळ कंटाळा. हो सर, तो सर्कल परत ड्रॉ करावं लागतं ना. ठीक आहे. मग घड्याळ मला पण मग घड्याळ काढायचं सर. घड्याळ काढायचं बंद सर करायचं. माझ्या घड्याळ काढून पण हात दुखायला लागला. घड्याळ काढून सर तेवढा सर्कलची प्रॅक्टिस होती. मग घड्याळ बंद करायचं का काढणं? नाही घड्याळ काढणं बंद करायचं का? नाही सर, मला मजा येते सर्कल काढायला. अनुराधा, काय सर? घड्याळ काढणं बंद करायचं का? नाही. झालं? हो. ठीक आहे. बघा पुराण एक गोष्ट लक्षात घ्या इकडं. व्हिडिओ ऑन करा. समृद्धी. समृद्धी, काय सर? तुझ्याकडे मोबाईल नाही दिला? नो सर. ठीक आहे. बघा, एका तासामध्ये एक लक्ष द्या. ओय, झोप येत नाही ना? उशीर झालाय, झोप येत असेल, काही सांगता येत नाही. एका तासामध्ये किती मिनिट असतात रे? 60 मिनिट. 60 मिनिट्स. मग एका तासामध्ये 60 मिनिट असतात. एका तासामध्ये हा तास काटा जो गरीब बिचारा भाऊ आहे ना, हळू चालतो कासव गतीनं, हां, आणि सशासारखा पळतो तो आपला मिनिट काटा. ठीक आहे. तर तो तास काटा आहे ना, तास काटा जाड असतो तो, आणि तो हळूहळू चालतो. ठीक आहे. तो जाड असल्या कारणाने त्याला काही फास्ट चालणं होत नाही. हा तास काटा एका तासामध्ये एक तास काटा एका तासामध्ये 30 अंशाने पुढे जातो. म्हणजेच काय रे पोरांनो? म्हणजेच काय? 2 अंकामध्ये 30 अंशाचा कोन होतो. 30 अंशाने पुढे जातो. म्हणजेच 60 मिनिटामध्ये 30 अंशाने पुढे जातो. मग मला सांगा, म्हणजे 60. मग एका मिनिटामध्ये किती अंशाने पुढे जाईल? 60 सेकंड्स. हे बघा, 60 मिनिटामध्ये तास 60 मिनिटामध्ये तास काटा 30 अंशाने पुढे जातो. मग एका मिनिटामध्ये किती अंशाने पुढे जातो? अर्ध्या. अरे क्या बात है निर्विका, कितनी टैलेंट है तू. 1.5. बहुत बहुत बढ़िया निर्विका, बहुत टैलेंट बन गई है तू. क्या पहले से है?
निर्विका अभी अभी बनी आहे क्या टॅलेंट इतनी? ठीक आहे. बघा पोरांनो, काय करतो आपण, असं काय करतो आता आपण, आता यांचा तिरकस गुणाकार करतो. इसका और इसका मल्टीपल ऐसा करते हैं हम. फिर 60 मल्टीपल एक्स और 1 मल्टीपल टी, और ये एक्स का एक्स इधर ही रहता है, हाँ, और ये 60 इसके नीचे जाता है. ये 0 कट गया, ये 0 कट गया. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 1/2. 60 मिनिटामध्ये तास काटा 30 अंशाने पुढे जातो. मग एका मिनिटामध्ये तास काटा अर्ध्या अंशाने पुढे जातो. राहील का लक्षात? यस सर. हो सर. मग गणित लक्षात नाही तुम्हाला, मी का सोडून दाखवले तुम्हाला. मी काय म्हणलं, एका तासामध्ये 60 मिनिट असतात आणि ह्या 60 मिनिटामध्ये तास काटा 30 अंशाने पुढे जातो. मग एका मिनिटामध्ये तास काटा किती अंशाने पुढे जातो? इथं एक्स केला आपण आणि आपण तिरकस गुणाकार केला, तर तिरकस गुणाकार केल्यानंतर हा 30चा 30 वर राहिला, 60 खाली गेला, हा 60 मधला हा शून्य कटवायला आपल्याला मस्त वाटतं, पटकन कटून टाकतो आपण, आहे की नाही? आणि मग 3 1 जा 3, 3 2 जा 6, म्हणजेच 1/2, म्हणजेच हाफ डिग्रीनं पुढे जातो. मग मला सांगा पोरांनो, पहिलं गणित आपण असं सोडवलं होतं. पहिलं गणित आपण काय होतं, पहिलं गणित वाचा. पहिलं गणित वाचेल आपली 8 वाजल्यापासून 2 वाजल्यापर्यंत तास काटा व मिनिट किती अंशाचा कोण ठीक होतो? आहे. दुसरं गणित वाचेल आपली कुठे गेली ती, गेली काय, अनुराधा. दुसरं गणित वाचा अनुराधा. आहे का अनुराधा? नाही. तास काटा 5 वर आणि मिनिट काटा 1 वर असल्यास व तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंतर किती? त्यांच्यामधील अंशाचा किती अंशाचा कोण होतो? किती अंशाचा कोण होतो? ठीक आहे पोरांनो, किती मिनिटं झालेत? 5 वाजून. 5 वाजून किती मिनिटं झालेत त्या घड्याळामध्ये? 5 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. मग आपलं उत्तर काय आलं होतं तिथं? 120. बरोबर की नाही? मग आणि मग एका मिनिटामध्ये अर्धा, मग 5 मिनिटामध्ये किती? अडीच. बरोबर की नाही? एका मिनिटामध्ये अर्धा, मग 5 मिनिटामध्ये किती? अडीच. अरे बरोबर की नाही? एका मिनिटामध्ये अर्धा, एका मिनिटामध्ये तो अर्धा, दुसऱ्या एका मिनिटामध्ये अर्धा, म्हणजे हा अर्धा आणि अर्धा 1 झाला. दुसऱ्या 2 मिनिटामध्ये 2 झाले आणि तो अर्धा, म्हणजे 2.5 मिनिट. बरोबर आहे? मग आपलं उत्तर तिथं किती आलं? 120 अंश आलं होतं. आता उत्तर त्याच्यामध्ये अर्धा प्लस 2.5 तिथं काय करावं लागेल पोरांनो? ॲड करावं लागेल. करावं लागेल का नाही? लिहा 2.5 5 2 2 1. चला लिहा. सर आम्हाला आधीच सांगायचं ना. आधी सांगितलं असलं तर तुम्हाला कळलं कुठं असतं? सर ते परत लिहून द्या ना. आता नाही कोणतं? हा दिलेलं कोणतं? एक लिहा तुम्ही. काय लिहा? खालीच लिहा तुम्ही. 1 तास लिहा. 1 तास बरोबर 60 मिनिट लिहा. सर हे आम्हाला तर लहानपणापासून माहिती आहे म्हणा. 1 तास बरोबर 60 मिनिट. त्याच्या खाली परत लिहा. झालं हे? त्याच्या खाली परत लिहा. एका तासात म्हणजेच किती मिनिटात? 60 मिनिटात, आहे की नाही? म्हणजेच
60 मिनिटात. तास काटा किती अंशाने पुढे जातो? 30 अंशाने. क्या बात है, बहुत बढ़िया भाई. सर क्वेश्चन नंबर 4 म्हणून पुढं लिहायचं का? नाही नाही नाही, हे तुम्हाला ट्रिक दिली आहे. ट्रिक किंवा हे तुम्हाला इतर माहिती आहे, याला हायलाइट करून लिहा. इतर माहिती दिली आहे, हे काही क्वेश्चन नाही बेटा. क्वेश्चन नाही हा निर्विका. ठीक आहे. मग एका मिनिटात तास काटा 1/2 अंशाने पुढे जातो. सर 4 नंबरचं क्वेश्चन आहे का? नाही रे बेटा, हे ट्रिक आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. याला पण हायलाइट करा. यात तुम्हाला मी सोडून दाखवलं ना, ते तेच आहे की नाही. इन 60 30 1 x. झालं. आता लिहा प्रश्न. क्लास किती वाजता क्लास राहील? प्रश्न 4 लिहा. 2 वाजून 30 मिनिटे झाली असल्यास म्हणजे 2:30. 2:30 नाही म्हणत आपण, 2:30 म्हणतो बेटा. 2 वाजून 30 मिनिटे झाली असल्यास सर मोबाईलची बॅटरी खूप कमी आहे, मी लिहू? यस बेटा. तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण होतो? सर 120. झालं. हो. घड्याळ काढायची. काढा घड्याळ. किती वाजून? 2 वाजून 30 मिनिटे. म्हणजेच हा टॉर्टॉईज काटा
2 वर 2 वर असेल का रे तो? तर 2च्या थोडा पुढे. 2च्या पुढे. 2च्या आणि 3च्या मध्ये असेल तो बरोबर. थोडा काय 2 आणि 3. बरोबर की नाही? आणि बरोबर. मिनिट काटा असेल इथे बरोबर 6वर. 6वर. ठीक आहे. आणि आता मोजू आपण इथून. आता कसं मोजावं लागेल? अर्धा अर्धा. अर्धा 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 कसं काय मोजणार आहे? बरं अर्धा अर्धा मोजला. ठीक आहे. बघा आता ह्या दोघांमध्ये 30 अंशाचा कोन होतो, पण हे इथंच आहे म्हणजे 15 अंशाचा कोन झाला आहे की नाही? मग हे इथं 1 इथं 1 आपण देऊ, इथे 1 इथे 2 आणि हे 3 म्हणजेच काय रे 30 गुणिले 3 बरोबर किती 90. झालं का? मग आपलं उत्तर आलं का? अधिक नाही. अधिक हे 15 मध्ये टाकावं लागतील ना. अधिक 15 5 आणि हे 10 म्हणजे 105 अंशाचा कोन होईल. होईल का? परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. बहुत बढ़िया. झालं काय रे?